या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रीतम गार्डनमध्ये बसलेला असतो आणि मग आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो प्रीतमला विचारत असतो की तुला ऑफिसला यायचं नाही आहे का? तर प्रीतम हसतच म्हणतो की दादा तुला ना खरंच काही कळत नाही. त्यामुळे आदित्य म्हणतो की आता काय झालं, कशाबद्दल बोलतोयस तू? तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा तू आत्ता प्रेमात पडलायस ना, मग जरा त्या गोष्टीचा आनंद घे, तिच्यासोबत कुठेतरी फिरायला जा, काम तर काय होतच राहील. पण ते ऐकून आदित्य म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नको, आपलं काम महत्त्वाचं आहे. परंतु प्रीतम म्हणत असतो की दादा तुला बिझनेसमधलं सगळं कळतं, पण प्रेमाच्या बाबतीत ना तू खरंच कच्चा आहे. मी तुझा लव गुरु आहे, त्यामुळे मी जे सांगेल ते तू सगळं ऐक. आणि त्यामुळे आदित्य म्हणतो की ठीक आहे, बोल आता मग मी काय करू ते. तर प्रीतम विचारत असतो की दादा मला सांग त्या मुलीचं नाव काय आहे? परंतु आदित्य म्हणतो की आहे एक मुलगी आणि आहे तिचं काहीतरी नाव. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की दादा तू खरंच आता अति करतोय. तुला जर मला तिचं नाव सांगायचं नसेल ना तर मग ठीक आहे, मी घरातील सगळ्यांना सांगतो की दादा प्रेमात पडलाय. आणि मग प्रीतम मोठमोठ्याने ओरडू लागतो. तर आदित्य कसा बसा त्याला शांत करतो. तो प्रीतमला म्हणत असतो की हे बघ, मी तुला सगळं काही सांगेल, पण आधी मला हे कन्फर्म तर करू दे की मला तिच्याबद्दल जे वाटतं ते तिला देखील माझ्याबद्दल वाटतं. आणि ते ऐकून प्रीतम आश्चर्याने विचारतो म्हणजे तू अजून तिला प्रपोज केलेलं नाही आहेस का? तर आदित्य म्हणतो की नाही ना, तिला हे सगळं कसं सांगायचं हेच मला कळत नाही. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अरे दादा काळजी करू नको, मी आहे ना, आता मी जे सांगतो ना ते तू सगळं ऐक. तर आदित्य विचारतो की काय करायचं मग आता? तर प्रीतम म्हणत असतो की तू एक काम कर, तू तिला जेलस फील कर. ते ऐकून आदित्य विचारतो की आता ते कसं करायचं? तर प्रीतम म्हणतो की तू तिच्या पुढे तुझ्या दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा, तिला सांग की तुझं त्या मैत्रिणीवर खूप प्रेम आहे, मग बघ बरोबर तिच्या मनात जे काही आहे ते कसं तिच्या ओठांवर येईल ते. आणि ते ऐकून आदित्यसुद्धा खुश होतो आणि लगेच त्याच्या खोलीत जातो. दुसरीकडे दामिनी मोबाईलवर काही कानातले पाहत असते. तिला एक कानातलं खूपच आवडतं आणि ती देवाकडे प्रार्थना करते की प्लीज मला लवकरात लवकर हे कानातलं मिळू दे. इकडे आदित्य त्याच्या खोलीत येतो. तो पारूचीच वाट पाहत असतो आणि पारूची चाहूल लागताच तो लगेच कामाचं नाटक करत एके ठिकाणी बसतो. पारू आनंदाने त्या ठिकाणी येते. ती त्या ग्लासामध्ये जास्वंदीचं फूल ठेवते. मात्र परत जाण्याच्या ऐवजी ती मुद्दाम आदित्यच्या समोर उभी राहते आणि आदित्यसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागते. ती त्याला विचारत असते की आदित्य सर, ते जे हेडफोन्स असतात ते किती रुपयाला मिळतात हो? तर आदित्य विचारतो की पारू तुला काय करायचं आहे, तुला घ्यायचेत का? तर पारू म्हणत असते की नाही नाही, मला कशाला, माझ्याकडे तर कानातले आहेत ना. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की मग ठीक आहे, जर गणीसाठी हवे असतील तर मी मागवतो. आणि आदित्य आपल्याकडे लक्ष देत नाहीये हे पाहून पारू तर खूपच चिडते. ती रागात तेथून जाण्यासाठी निघते पण पुन्हा माघारी वळते आणि आदित्यला विचारू लागते की आदित्य सर, तुम्हाला काही हवंय का? पण तो म्हणतो की पारू काही नाही, तू जाऊ शकते. त्यामुळे पारू खूप चिडते आणि रागातच तेथून जाण्यासाठी निघते. पण मग आदित्य हसतच तिला थांबवतो. त्यामुळे पारू खुश होते. तर आदित्य तिच्या जवळ जात म्हणतो की मला तुला माझ्या मनातली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि आय होप एक मैत्रीण म्हणून तू ती समजून घेशील. तर पारू आनंदानेच विचारते की काय आदित्य सर? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की मला तिचा फोन आला होता. आणि हे ऐकून पारू तर खूपच चिडते. ती रागातच विचारते कोणाचा? तर आदित्य हसून सांगतो त्या डोळ्यावाल्या मुलीचा. अगं ती मला सापडली आहे, खरंच ती खूप सुंदर आहे आणि आज ना तिने मला भेटायला बोलावले. आज फायनली आम्हा दोघांची भेट होणार आहे. आणि हे ऐकून पारू तर खूपच चिडते. तर आदित्य मुद्दाम त्या दुसऱ्याच मुलीचं कौतुक करतो आणि त्यामुळे पारू म्हणते की मला घरातील इतरही कामं आहेत आणि ती रागात तेथून निघून जाते. आदित्य मात्र हसत असतो आणि मग तो धावतच प्रीतमकडे जातो. तो प्रीतमला मिठी मारून सांगतो की ब्रो, तू जी आयडिया दिली होती ना ती अगदी बरोबर वर्क झाली. ती खूप जेलच झाली, अगदी रागाने तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. आणि हे ऐकून प्रीतम म्हणतो की अरे दादा, पण हे सगळं सांगून काय उपयोग आहे, कारण ती मुलगी कोण आहे हे मला माहितीच नाही. तर आदित्य म्हणतो की काळजी करू नको, आता लवकरच तुला समजेल. आणि मग त्यानंतर तो प्रीतमला सांगतो की आता एकदा का तुझी ती मैत्रीण माझी मैत्रीण म्हणून तिच्यासमोर आली की मग बघ ती तिच्या मनातल्या भावना कशा माझ्यासमोर व्यक्त करते ते. आणि ते ऐकून प्रीतमही खुश होतो. दुसरीकडे पारू तिच्या घरासमोरच्या त्या जास्वंदीच्या झाडाजवळ जाऊन बसते. ती तिच्या मंगळसूत्राकडे बघत रडतच म्हणत असते की आत्ता कुठे मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात सुख आलं आहे.
पण नाही, ही फक्त एक वाऱ्याची झुळूक होती. पुन्हा सगळं काही भकास झालं आहे. प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का घडतं काय माहिती. आणि त्यावेळी आदित्यही त्या ठिकाणी येतो. पारूला असं बोलताना ऐकून तो तर खुशच होतो आणि मग मुद्दाम हात जोडून डोळे मिटून म्हणू लागतो की देवा, माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ना, ती लवकरात लवकर मला भेटू दे. माझ्यासाठी तिच्या इतकं महत्त्वाचं या जगात दुसरं कोणीही नाही आहे. माझं खरंच खूप म्हणजे खूप प्रेम आहे तिच्यावर. तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. आणि हे ऐकून पारू रागातच विचारते की तुम्ही इथे काय करताय. तर आदित्य म्हणतो की अगं पारू, तू इथे काय करतेस. तर ती म्हणत असते की तुमच्या आधी मी इथे आले होते. तर आदित्य म्हणतो की अगं मी तुला बघितलंच नाही, माझं तुझ्याकडे लक्षही गेलं नाही. कारण जेव्हापासून मला माझी ती मैत्रीण भेटली आहे ना, तेव्हापासून मला सगळीकडे फक्त तिचाच भास होत असतो, तीच दिसत असते. दुसऱ्या कोणाकडे तर माझं साधं लक्षही जात नाही. आणि आदित्यच्या अशा बोलण्यामुळे पारू चिडून तेथून निघून जाते. आदित्य मात्र नाचत असतो. त्याला आता खात्रीच असते की लवकरच पारू तिच्या भावना व्यक्त करेल. दुसरीकडे पारू किचनमध्ये जाते, पण तिला सतत आदित्यचंच बोलणं आठवत असतं. ती खूपच रागात असते. पण मग दामिनी त्या ठिकाणी येते. ती पारूला तिच्यासाठी कॉफी बनवायला सांगते, पण जाता जाता तिचं लक्ष पारूच्या कानातल्यांकडे जातं. तिला आठवतं की तिने मोबाईलवर असेच कानातले पाहिले होते आणि ते तर खूपच महाग होते. मग हे या मोलकरणीकडे आले कुठून. मग ती पारूला विचारते की पारू, तुला हे कानातले कोणी दिले, कारण हे कानातले तर खूप महाग आहे. तर पारू घाबरून खाली मान घालते. तर दामिनी म्हणत असते की खरं खरं सांग, तू आमच्या घरात चोरी तर केली नाही ना, कुठे सापडले तुला हे कानातले. आणि मग ती असंही म्हणते की मला तर वाटतं हे माझेच कानातले आहेत, मीच हे कानातले मागवले होते. पण पारू तरीही काही बोलत नाही. तर दामिनी सरळ ते कानातले तिच्या कानातून काढून घेते आणि पारूला म्हणते की बरं झालं मी पोलीस कंप्लेंट केली नाही, नाहीतर तुला ना जेलमध्येच पाठवलं असतं. आणि ती ते कानातले घेऊन सरळ निघून जाते. पण हे सगळं सावित्रीने पाहिलेलं असतं. ती पारूला विचारते की पारू बाळा, तू त्यांना खरं खरं का नाही सांगितलं की हे कानातले तुला आदित्य बाबांनी दिलेत. तर पारू म्हणत असते की आत्या, हे सत्य मी त्यांना कसं सांगणार होते. पण सावित्री म्हणते की पारू बाळा, तुझ्या नवऱ्याने तुला हे गिफ्ट म्हणून दिले होते ना, मग तू त्यांना असे द्यायला नको होते. जर हे आदित्य बाबांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. आणि त्यांनी ना तुला कॉफी घेऊन बोलावले, त्यांच्या नक्कीच लक्षात येईल की तू कानातले घातलेले नाही आहेत. आणि ते ऐकून पारू काळजीत पडते. दुसरीकडे दामिनी ते कानातले घेऊन चाललेली असते, पण तितक्यात अहिल्या आणि प्रिया तिला थांबवतात. अहिल्या विचारत असते की दामिनी, अगं कुठे चाललीस तू आणि तुझ्या हातात काय आहे. पण दामिनी म्हणत असते की वहिनी काही नाही. पण अहिल्या काही तिला सोडत नाही. ती म्हणत असते की दामिनी, खरं खरं सांग, हातात काय आहे, बघू मला तुझे हात. आणि मग नाईलाजाने दामिनी ते कानातले अहिल्याला आणि प्रियाला दाखवते. अहिल्याला सुद्धा ते कानातले खूप आवडतात. तर प्रिया म्हणत असते की आई, मी हे कानातले कुठेतरी पाहिले होते, पण कुठे हे तिला आठवत नाही. तर दामिनी म्हणते की अगं प्रिया, तू नक्कीच मोबाईलमध्ये पाहिले असशील, मी सुद्धा मोबाईलवरूनच ऑर्डर केलेत. मात्र यांची क्वालिटी मला हवी तशी नाही आहे, त्यामुळे मी हे परत करणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की अगं कशासाठी, तुला जर नको असतील ना तर ठेव इथे, मला हे कानातले खूप आवडलेत. आणि ते ऐकून दामिनीला नाईलाजाने ते कानातले अहिल्याच्या समोरच ठेवावे लागतात. दुसरीकडे पारू कॉफी घेऊन आदित्यच्या खोलीत जाते. तर तो मुद्दाम त्याच्या मैत्रिणीसोबत बोलायचं नाटक करू लागतो. तो म्हणत असतो की जेव्हापासून मी तुला बघितलं आहे ना, तेव्हापासून मला सगळीकडे फक्त तुझाच भास होतो. खरंच तू किती सुंदर आहेस गं, तुझ्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि आदित्यचं हे सगळं बोलणं ऐकून पारू तर खूप चिडते. मोठ्याने ओरडूनच म्हणते की तुमच्यासाठी कॉफी आणली आहे, थंड होईल. पण आदित्य त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो फक्त मोबाईलमध्ये बोलण्यात बिझी राहण्याचं नाटक करतो. त्यामुळे पारू म्हणू लागते की ही मुलगी किती खोटारडी आहे. मी इतके दिवस आदित्य सरांच्या समोर होते, पण तरीही त्यांना माझे डोळे ओळखता आले नाही. आणि आता ह्या मुलीवर त्यांनी कसा काय विश्वास ठेवला. आणि मग ती रागातच तेथून जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.